कपाट तरी उरकते. परत सरपंचाच्या रानात उद्या कामाला गेला तर ते 7-8 वाजल्याशिवाय सोडतच नाही. रानातली कामं होतच नाही ती पटापटा कसली. आणि हे कपाट एवढं घाण झालंय की एक साडी घावलं, एक सुद्धा साडी घावा नका काय होईना झालंय मला. किती वाजल्या आता गो बया? 12-12:30 वाजल्या. रात्र झाली तरी मला तर ह्या कामानं नुसती नको नको झालंय. पाहुणी येते ती, रावळी येते ती, सगळ्या राडा भांड्याचा नको नको झालंय मला तर. असं वाटतं जीवच द्यावा कुठतरी. मरू दे तिकडं, उद्या परत सकाळी कामावर जायचंय. झोपूनच घेते मी पटकिरनं. मरू दे तिकडं, काम बघता येईल आता उद्या. लय झालं ही सरपंचाचं बिन सावकाराचं बिन. माणसाला काय जीव असतो का नसतो? घरातलं बघायचं, दारातलं बघायचं, कामाचं बघायचं का घरातलं करायचं सगळं. जाऊ दे, उद्याच बघता येईल आता हे कपाटाचं. आमचे आलेत का काय? सांगितलं बी नाही मला. येणार आहे नाही तर काय. अय अय नीट झोपा की. असं काय तुमच्या बापाने झोपलं होतोय? नीट झोपा की. कोण झोपलं होतं असं? अरे तू संगे मोटर आता. अरे माणसं काय म्हणतात? काय म्हणतात माणसं? काय म्हणतात? अरे तू आलाय कधी? काय कळतं का नाही? माणसं नाव ठेवतेली की रे मला गावातले का नाही शेण घालतेली तोंडात शेण. अगं संगे पण काय झालंय मला काय कळानाच. अगं रातभर इथं झोपला होता की माझ्यापाशी. अगं तेच तर माझा प्रॉब्लेम आहे. काय तुला तर का नाही असं द्यायला पाहिजे का नाही बा? अय्यो नका हऱ्या. आणि संगीच्या घरात कसा बाहेर? आणि गालाला काय झालं तुझ्या? कुठं काय काम? लका गालावतो का तुझ्या काळणीला का दिसतंय का? लिपस्टिप अरे लिस्टिप लाल की असतील का नो? हिला का मला काळणे दिसतंय का नो? कंपनी चेंज बाबा. अरे पण झाले या रोगाडपणा काय झालं तुला? मला एक सांग, रातभर लगा तुझ्या मध्ये घरी होतो तिथं मी, तिथे दिसला नाही. आणि काय झालंय पण इथं काय भानगड काय आहे? सांग तू. अरे माहिती सांग. नको बाबा, इथं कुठं अंगलट येईन. हऱ्या तुला आता सुटीच नाही बघ. अहो तात्या, अहो इकडे कुठे चाललाय तुम्ही? चालू होतो घरी संगीता. होय. अहो तुम्हाला काय सांगायचंय ते हाऱ्याचं सोक्ष मोक्ष लावा बरं का. मला काय तुम्ही हातात घ्यायला लावू नका. आणि तुम्ही जर मी आता सांगते, तुम्ही सरपंचांनी जर काही केलं नाही ना आता अरे ना मी त्याचा फडशा पाडल्याशिवाय आता. संगीता काय झालं एवढे ताप आहे? अहो काय तुम्हाला सांगायचंय अहो तात्या. अहो खुशालवाणी माझ्या हातरुणात येऊन झोपलाय. हो का तात्या? तुम्हाला शेवटचं सांगते, अजिबात मला सहनशीलतेचा अंत बघायचा नाही. तुमच्याच्यानं होत असेल तर बघायचं, नाही तर त्याच्या फडशा पाडल्याशिवाय आता मी सगळी हे राहत नसते. हो बघा 5 वाजेपर्यंत मी वाट बघते आता हऱ्याची. तुमच्याच्यानं होत असेल तर बघा, नाहीतर माझ्याच्यानं मला काय करायचंय ना ती मी करणार आता. संगीता 100% होता ते काम करणार. अजिबात टेन्शन घेऊ नको. हा ठीक आहे आता. सोक्ष मोक्ष मी मिटावतो. बघते आता. तुम्ही बी बघा शोधा गावात, मी बी चालली त्याला हुडकायला. हो आज सोक्ष मोक्ष मिटावतो. चल काय कुठं काय असतं तवाला अरे करणार? पण मी काय म्हणतो या, अरे पण काय जातं मला काय कळलं नाही का? बस. अयो अरे खाली कुठं बसतो, वर बस बाबा. आनंद आनंद. आता यात कशात आलाय आनंद? काय काय झालं काय काय ती मला सांग की, मला सांग की शिवण कशाच आहे ते पण मला काय कळणार आहे आज. अरे होय ना रे, हा तुला खरं येतो कुठं लिस्टिप दिसा ना? अरे लिस्टिप नाही रे, मला तुला कधी दिसते ते बोटाचं जुवन म्हणजे काळं निळं पडलंय. काल निळं पडलंय पार. राहिला पण पडू दे. हा. कुणाला काय म्हणू नको, इथला विषय इथंच सोडून दे बाबा. काय आता करतो हे तर सोडून द्यायचं मग काय तर. आईला संगीत आली इकडं आता दांडके घेऊन. अयो करा संगीत आली मग आपल्या. अरे काय सांगायचंय तुला बाबा, हातुरणातला विषय. हातरुणातला? काय काय करून बसताना का? हातुरणात घुसलो, चल बाबा पटकीनी. अवघड आहे ते. दांडकं तर केवढं आहे ते, दांडकं. चल बाबा. तुला आता सुट्टी नाही, आता सुट्टी नाही. ए, सांग. तुला नाही ना ते नाही ह्या काठीच्या पोटात पाडलं ना. हा, म्हणजे सांग नाही. काय रे तुझा? इकडे ये. नार्या, उठ. काय ते दोघांचं? हे सांगे सविस्तर बसा, सविस्तर मिटवाला का? बसून मिटू. हा काय बसून मिटवायचं आता? आता ह्यांना सुट्टी
आता नाही तुला पोलिसाच्या ताब्यात दिलं ना मी बी नावाची संगी नाही बघ आता. हे सांगे काठी काय आदळू नका का सविस्तर तुला बोलायचंय ना तू शांत खाली बसून घे तात्या खाली बसून घ्या खाली बस. ए तुला काय वेगळं सांगावं लागतंय बस की खाली आता मी अरे अजून सुद्धा बिनलाजावाने तू असं शिस्तीत बोलतोय जरा तरी पटाय पाहिजे अरे तुला जीवाला. अगं पण बस की आता काय झालंय ते आता 4 लोक बेला का भेटल्यात आता सविस्तर बसून मिटवला का आपण नाही 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 आता मिटवायचं नाही आता मला पेटवायचंच आहे तुला आता नाही चौकीत नेलं का नाही तर नावाची संगीच नाही आता. हिला कस काय कारणच लागतंय नाऱ्या सांगला काय हिला तू भांडायचं? माझ्या हातरुणात का शिरला. ए संगे याड बीड लागले काय लका गावकरी तर तू काय बोलती असं अरे अरे काय झालं नेमकं संगीतन तुमचं? अहो तात्या सगळं सविस्तरच सांगतो तुम्ही राव ही सगळी माझं ऐकूनच घ्या ना काय झालं कसं झालं मी काय तुम्हाला गुन्हेगार वाटतो का तात्या नाही नाही हा? आता मला एक सांगा नाऱ्या हा रात्री आपण किती वाजेपर्यंत दारू पिलो तूच सांग रात्री आपण 10 वाजेपर्यंत दारू पिली होती. 10 वाजेपर्यंत दारू पिलो 10:30 ला झोपलो नाही नाही हा 10 वाजेपर्यंत माझ्यावर होता हा पण तू 10 वाजल्यापासून तू घरी गेला पुन्हा तिथं बाहेर बसतो तू काय पण झाला. अरे मी तुझ्या पशीच झोपलो पण तिथनं पुढं काय झालं तात्या मला हाय झोपेत चालायची सवय बर बरं का झोपेत चालायची सवय असल्यामुळे मी जातो आपलं कधी कधी गोट्यात जाऊन झोपतो कधी आपलं म्हणजे जसं मला स्वप्न पडन तसं मग त्या पद्धतीने आता ह्या अवलाद आली माझ्या स्वप्नात रात्री त्या स्वप्नाच्या नादात मी गेलो आणि हिच्या हातून झोपलो जाऊन अरे तुला जरा तरी लाज वाटाय पाहिजे की तुला नेमकं माझं कसं काय स्वप्न पडलं बाकीच्या गावातल्या बाया काय जळल्या होत्या का पेटल्या अगं होत्या. सप संगे दिवसभर लका भांडणं तुझ्याशी माझी असते ती स्वप्नात आली स्वप्नात सुद्धा लका तुम्हाला एवढा त्रास देत होती आणि त्याच्या ह्याच्यात माझा गुन्हा घडला आणि मी हो का तात्या ह्या गोष्टी मी माफी सुद्धा मागाय तयार आहे अरे नाऱ्या मला माझ्यापाशी येऊन कुशाल जपलाय मला वाटलं माझा नवराच आहे माहितीये का हा? अगं पण संगे मी काय मुदाम केलंय वय का मी काय तसला का पापिष्ट माणूस आहे वय तवा होय हा? पापिष्ट असणार तर तिकडं कसं बी असं मला काही त्याचं घेणं देणं नाही पण तू माझ्या हातरुणात आलाच का माझा एकच मुद्दा आहे संगे असं बी तुझं हातरून एवढं घनत होतं तुला सांगतो द्यायला धोते तुला का नाही काय करत माहिती. दाखवती र मारला काय मग मिठवायला बस. अरे आपण स्वतःची स्वतः गणतोय तुझ्याच कपड्याचा वास ए, येतोय माझ्या हा? कपड्यात मी रोज धुतो हा. त्या हातवर न धु मग नीट काय नीट तर की. अरे असं होय रे अरे तुम्ही तूप बंद शांत बसा. ओ थांबा तात्या तुम्ही तुमचं काय काय प्रतिष्ठित हा जरा तरी समजून सांगताय का त्या हऱ्याला हे. तुमचं मला काय ऐकायचं नाही शांत बसायचं तू ए, लका संगे नीट बोल थुका बाहेर फेकू नको नीट बोल अरे सविस्तर तुला बोल तर आता ठिकाणी भिजवायचं हा नाही. कशाचं भिजवायचंय लका हा. तवा तवा अरे जरा तरी ऐका ना जनाची नाही तर मनाची तरी ठेवत जा तोंड दाखवाय जागा राह ठेवली नाही अगं तू गावात काय लका संगे काय ह्याचा अरे विषय तू आलाय ते आलाय झोपत तुला चालायची सवय मग कशाला सांगायचं संगीने असं केलं आणि तसं केलं हा अगं संगे लका ह्या कानाची त्या कानाला कोणाला कळणार नाही ह्या आपल्या 5 जणात 5-7च राहू द्या होय तात्या आहे ना बरोबर कोणाला तुला आता मी माफ करते हऱ्या हितनं पुढे जर असं जर केलं हो, पोलिसाच्या ताब्यात देणार मला बाकीचं काहीच माहित नाही संगे मला बी कळतं की बाबा झोपेत चालणं चांगलं नाही ही एक रोग असतो आणि झोपेत चालून एखाद्याच्या बाया माणसाच्या घरात जाऊन झोपणं तर ती गुन्हा आहे नियमाने एवढे बार लाखा मला माफ कर आणि मी उद्यापासून माझ्या पायात बेड्या घालतो खाटला बांधतो कुलूप लावतो हा का कसं पाय पुढं करतय पाया पड हा म्हणजे काय माणूस आहे काही हा चुकलाय का नाही सगळ्या- तात्या, चूक झाली चूक झाली नाही संगीताची नाऱ्या, मी चूक माफी झाली. मागतोय. अरे पडणं पाया काय होतंय मिटतंय तर बाबा. मेला काय चिवळ्याच्या पाया पडीन ह्याच्यावर पाया पडतो मी मग तुला पोलिसाच्या ताब्यात अगं संगे तू माझ्या पाया पड हा, पाया पडायला का काय का मी पडू पाया अरे, अरे, पाया माझ्या पडू, पायामध्ये तुमच्या पाया पायामध्ये पाया. मिटावतो घेऊ आपण. हा. चिवळ्या तुझं काय म्हणणं आहे बाबा ह्या गोष्टी पाया पडा येड झाले काय रे हा, पाया बरोबर पड आहे, बरोबर. मला का मी वय संगीच्या पाया पडतो का दोनदा पाया पडला का तुझा दोनदा पाया पायानं लागला? सांगतोय ना पाया नाही नाही मी नाही माझ्या पाया पडायचंय का पोलिसाच्या ताब्यात हो, जायचं? मी आय एम व्हेरी व्हेरी सॉरी इथपर्यंत म्हणेन मी इंग्लिश मारेन हा. पण मी पाया बी नाही हो पडणार हा अजिबात नाही मला तसलं नाही तर मी चाललो नाही, भेटत कमी नाही होतील वय. आपलं चुकलंय ना संगीताच्या हा. 2 वेळा पाया पड एवढीच माझी अपेक्षा आहे. ए नाही राव नाही 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 कमी होशील का तू माझ्या जर पाया अगं सगळे पडला ते तर? घेला का पाय मागला का ईदभर पाय नाही तर ते बाया पडन ही कर बारकाट झारे घे माग ती नाही, माफ करून टाक मला अरे याला काय मिटवायचं का पेट्रोल खायला का हऱ्याला का लावलेला का तमाशा? अरे लका ना अरे मी मिटवायचंच बघतो ही अवलाद पेटावती या पण तुला एकदा पाया पडलो का मोडतोय का तू इथं लागा नुसतं? अरे बाया माणसाचा मी पाया पडू का अरे का मी दोनदा पडू का अरे आता? तू 4 वेळा पड मला नाही जुळणार तसलं ए बाबा, हा? अरे काय प्रतिष्ठा आहे का नाही का 4 माणसं अरे, मला काय म्हणते प्रतिष्ठित हा? हा मग कशाला आलं होतं होय रे झोपायला अगं झोपेत घडलंय का सांगे तुला किती वेळा सांगू तू होय तू गोळी खाल्ली नाही काय
काय गोळी चुकली काय एका थतरीतच पाडील बघ. मिठा तुला जाऊ बा माझं मी लका. अरे का हेच मिटावतं घ्याय ना हेच घे मिटाव घे बा मिठा तुला का. तुझा हे दोस्त आहे का नाही हितनं पुढे त्याला काय कंड करू दे नाही तुझ्या घरी येऊन तमाशा केला का नाही की नावाची सगळीच नाही बघ बर हो हो संगे मिटलंय मिटलंय भांडण माझ्यावर कशाला का आणताय? मग त्याला पाया पडायला लाव, नाहीतर त्याला सॉरी म्हणायला लाव. अगं संगे किती लाका तू बावळा टाकशील लाका वाईट गुन्हा काढलाय लाका झोपेत गुन्हा काढलाय लाका मी काय मुदाम आलोय वय तू झोपत एखाद्याचा खून करशील. अगं खून कसा होईन मी म्हणलंय ना दोन्ही पायाला बाड्या घालतो ती बेड्या घालतो मला नको लाका तुझ्या पाया पाडायला लाव संगे माझा लय कमीपणा होईन हा. लाका आबरू राहायची नाही लाका प्रतिष्ठित माणूस नाही आहे नाही मी. नाही आमची जावा असं काढतोय तवा ती चालतंय वैर गावात. अगं संगे मी काहीतरी लाका कशाला तू बोलायला लावते मला जाऊ देणार आहे चल चल बाबा मिटलं इथं मिटलं ऐक हा. थांब शेवटचं तुला सांगते हा. ही माझ्या वाले जर दुसरी बाई असते ना एखादी तर तिनं दुखलाच असता तुला आणि अगं, पोलिसाच्या ताब्यात दिला म्हणूनच असता. म्हणतोय संगे याले ना मिटावतं घ्या आता आम्ही भाऊ नाही इथनं पुढे तुमच्या वाट जात नाऱ्या हा? सांग बाईच्या आबरू काय तुम्हाला खेळ वाटतं वैर अरे कोण्या आबरूशी खेळलंय तवा हा. आमच्या झोपा नाडल्या आम्हाला झोपा नडल्या. अरे बाजरा तू नंतर भेट रे मला हा मग तुला दाखवते हितनं पुढे काय गुन्हा होऊ दे की तुझ्याकडनं मग तुला दाखवते मी तू आणि ती पोलीस काय करायचंय ते होईल मग आता हो तुला दाखवतील नंतर मग. अरे म्हणते बरं का मिटलं या पण मला काय ह्याच्यावर काय विश्वास नाही नक्कीच काहीतरी गोळ आहे या त्याच्याशिवाय का असं घराच्या बाहेर निघणार नाही हो ह्यो का इथंच बसलाय काय रे ह्यो ह्याला विचारलंच पाहिजे गाडी आता अरे कर बसला या करणार आहे का तुझीच वाट बघत होतो अलीकडे बर तू पलीकडे ती गाणी बसची अरे बसू दे गाणीव ती गाणीवच नाही काय गाणी का मग काय गोवावर बसतो का चांगल्यावानी सांगतोय कुत्रा हागलंय का तिथं हा माझ्या डोक्यातला विचार चालू असेल बरं सांग बोल काय म्हणतोय मला काय वाटतंय हा. खरं सांगायचं लका ना रे आम्ही कधी खोटं बोललो हा, तुझ्यावर नाही, तू नाही खोटं मी बोलत बघ. लाबाड आहे का तसं नाही पण मला विश्वासच नाही हा. तुझ्या मला काय म्हणायचंय आता गावात सगळी झाली चर्चा मिटलंय मिटलं की लाका बघ बरं किती लाका जी नाही ती लाका हातूरणात आता तुला सांगतो मला झोपेत चालायची सवय आहे. हो पहिल्यापासून सवय आहे. आणि कसं लाका ती झोपेत चालता चालता संख्येच्या हातुरणात घुसलू आणि ते संख्येला तर तुला सांगतो भांडाय कारणच लागतं बसलं भांडत पण मिटलं बाबा तात्या बित्या सगळी होती त्याच्यामुळे मिटलं कसं तर पण मला लागा विश्वासच बसना लागा नक्कीच काहीतरी गोडच वाटतोय मला म्हणजे मी काय लपडेबाज माणूस वाटतो काय तुला अरे तुझा मी तुला लय ओळखतो हा. खरं सांग मला काय आहे का चालू बिलू काय अरे लका ते संगीतान माझा लका 36चा नाही 37चा आकडा आहे अरे आकडा आहे पण मला लागा विश्वासच बसना नाही सातला कसं काय घराच्या बाहेर अरे सातला रातभर लाग तुझ्या घरी बसलो होतो मी तिथं तू घरी पण नव्हता तिथं मला काय कळणार अरे झोपेत मी नेहमी चालतो कधी कधी दिवसभर लय ताण बसला लय जणांची जर भांडणं झाली हा. तर मी नेहमी झोपेत चालतो पण ह्या वेळेस कसं लाका वळा त्या संगीता इकडे गेलो लाका त्याच्यात हातवर नाही ना काय म्हणजे पाहिला नव्हतं पाहिजे नाही 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 कसं हायवे चालू महत्वाचं तुला सांगणारच होतो मी हा हे काय मग मला मेला का त्यासाठी आलो होतो मला तसं हागाय बसल्यागत बसत जाऊ नको खाली तू नीट बस मला नीट बस असं ऐकायची उत्सुकता होती रे उत्सुकता मग म्हणजे काय काय तुझं काय काय झालं सांग की मला मी काय म्हणतो आहे हा संगी का नाही हा मला तुला सांगतो तिचा फोन आला हा साधारणतः तसलं नको सांगू डायरेक्ट मुद्द्याचं सांग मुद्द्याचं काय काय झालं अरे ते. मुद्द्याच सांगतोय का रातच्या 9 9:30 वाजता मला संगीचा फोन आला बर संगी म्हणली अरे तुला यावं लागतंय बर मी बिघडी यावं लागतंय तर आलो म्हणलं हा हे उठलो हातरून फेकलं गेलो असं संगीच्या हातूरणातच घुसलो मग आपण बिल याडा माणूस आणि मग काय झालं काय मग पुढं काय झालं काय झालं आता सगळं सांगत बसू का तुला अरे थोड्यात समजून घे की हे झाले हे झाले म्हणजे हायच म्हणायचं या सांग नको कोणाला अजिबात बरं नाही एक सांग माझं कसं आहे प्रायव्हेट आहे आणि त्यातच आपला मोठेपणा आहे बरं निघ आता. हो चालते हो हा जा. मुडदा हा सगळ्या गावात बदनामी करतोय माझी तोंड दाखवाय जागा ठेवली नाही भाड्यानं. अरे असं वाटतंय का नाही एका ह्या काठीच्या धपाटीतच पाडावा पण गाव नाही ना कुठं गेलाय कुठल्या बिळात दडून बसलाय नागोबा काय माहिती. अरे इतकं माझं जे टेम्पल जे फिरलंय का नाही असं वाटतंय का नाही माझं डायलॉग आहे का नाही दिवसात चाललं आता त्याला खरं चालण्या दाखवायची वेळ आली पण कुठं घाव नाहीच की कुठं गेलाय ती तुला दाखवते रे हऱ्या तुला आता सुट्टी नाही आता ह्या सगळीचे गाठे ध्यानात ठेव. वैताग आला बाया ह्या हाराला हुडकून हुडकून दमली मी पायाचा गुहाना घोळ वर आले ते आता. ए चिवड्या ह्या चिवड्याला विचारते आता चिवड्या हाऱ्या दिसला का रे? अरे असं असं काय करतोय अरे ते तोंडातला मावा थुक्या रे चिचोळ्या तोंडाच्या.
दिसला का रे तुला? आताच गेला हऱ्या. अरे खाऊ नको गुटखा मावा. अरे थोबड ना थोबडात गेलंय की. आ अरे जरा जरा तब्येतीची काळजी घे. अरे खाऊ नको, कुणाच्या नादी लागला होता काय माहिती. तुझा आई बाप नाही काय रे काही म्हणत तुला? काय नाही. अरे म्हणून तर तू सोकावलाय गुटकान मावा खायला. या दिवशी थोबड आहे का नाही, लिव्हर काय म्हणते त्याला, असं आजार होईल ना कुठला तरी, तेव्हा तुला कळल, त्याशिवाय कळायचं नाही. अरे कुठे गेला म्हणला? आता इकडे कुठे तर गेला. होय, ह्याला सुट्टी नाही. आईला हा. आणि ही सगळी कशाला आली इकडं? अयो दांडके घेऊनच. अयो थांब. इथं बस, खाली बस. अरे अरे पळू नको. अरे थांब. अरे थांब की. मला तर काय कळणार गाडी ह्याचं काय ना काय तर नक्की घोळ चालूच आहे. अरे पण 7 वाजता कोण करतं बारीक तो ही मला तर आहे का नाही बाईचाच विषय काहीतरी वाटतोय. ही लय नादाड पण तसाच आहे. ह्याला आहे का नाही आज 7ला निघालाय का नाही. अरे त्याला म्हणाव मी पण लय हुशार आहे, तुला धावतोच मी उद्या का नाही 6:45 येऊन बसतो तिथं, बघूच काय होतंय ती. ह्याच्यावर आपला विश्वास नाही. अगं सगळे काय अरे कुठे या आता हा इथं असतो का? नाही वय आता माझ्या घरी कशाला? त्याच्या घरी उलातला असेल की. त्याला कसलं पाणी होतं काही अयो भांड्याचं होतं. खरकट होतं बाहेर नाही काय असं जातो बाहेर. अयो आता ग बाया, आता ह्यो हरी काय माझ्या घरात करायचं सकाळच्या पारी. अवघडच आहे ह्या नाऱ्याचं तर. मोकळ्यात भेटला का नाही, मरू दे तिकडं, मला तरी काय करायचंय.